हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपला फ्री आरी वर्कचा डे 37 आहे। इथे आपण आज लेस पॅटर्न बघूया। लेसेसचं पॅटर्न म्हणजे बॉर्डर, म्हणजे की आपण बॅक नेक, फ्रंट नेक किंवा स्लीव्सला बॉर्डर करू शकतो। तर इथे बघा, आपण हे जे स्लीव्सचे डिझाईन शिकल्या होत्या, आता मी तुम्हाला इथेच खाली ह्या स्लीव्सला बॉर्डर करून दाखवणार आहे। तर आज आपण ते पॅटर्न, लेसेस पॅटर्न बघणार आहोत। तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, इथे मी आता शुगर बीट्स घेतलेले आहेत, इथं हाफ बीट्स घेतलेले आहेत, नीडल आणि आपला थ्रेड। चला तर मग आता आपण सुरू करूयात। हे बघा, ही जी बॉर्डर आहे आपल्या स्लीव्सची, त्याच बॉर्डरला मी लेसेस पॅटर्न आज तुम्हाला इथेच दाखवणार आहे। चला तर नेहमीप्रमाणे आपल्या थ्रेडला एंड नॉट देऊन घ्या। अशा प्रकारे नेहमीप्रमाणे दोन बोटांमध्ये थ्रेड पकडून खाली जाऊ द्यायचा। हे बघा, इथे आता कॉर्नरला पहिले हाफ बीट्स घ्यायचा, खालून थ्रेडवर काढून घ्यायचा आणि आपला हाफ बीट्स फिक्स करायचा। इथे पहिले एक चेन स्टिच देऊन घ्यायची थोडीशी आणि हाफ बीट्स हा जो आपला आहे तो फिक्स करायचा। हे बघा, आणि परत एक चेन स्टिच द्यायची, परत एक हाफ बीट्स घ्यायचा, हे बघा अशा प्रकारे परत एक चेन स्टिच द्यायची, एक चेन स्टिच, एक हाफ बीट, एक चेन स्टिच, एक हाफ बीट असं करत जायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। जर का आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल, जो की आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असेल, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला नेहमी आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत जातील। आणि जे की आपल्या चॅनलला पहिल्यापासून ज्यांनी सबस्क्राइब केलं आहे, त्यांनी पण लाईक आणि शेअर नक्की करा। आणि ज्या कोणी इंटरेस्टेड मैत्रिणी असतील, त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या फ्री क्लासेसचा फायदा होईल। हे बघा, अशा प्रकारे आपले हे हाफ बीट्स फिक्स झालेले आहेत। आता काय करायचं, शुगर बीट्स घ्यायचे आपल्या नीडलमध्ये, अगदी नेहमीप्रमाणे दोन शुगर बीट्स घ्यायचे आहेत। हे बघा, अशी इथे फिक्स करायची आहे।
अगदी 2-2 शुगर बीट्स फिक्स करा. हे बघा, थ्रेड थोडा मोठा काढून घ्यायचा, नाही तर तो निसटतो. अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे आता इकडे तिकडून इकडे गोल फिरायचं. हे बघा, अशा प्रकारे. बरोबर असं त्या आपले जो हाफ बीट आपण स्टिच केला आहे, जो फिक्स केला आहे, त्याला बरोबर असं साईडनी म्हणजे गॅप न राहता तसे जवळून घ्यायचं आहे. म्हणून 2-2च फिक्स करायचे, म्हणजे कसं आपली फिनिशिंग पण छान येते आणि गॅप दिसत नाही. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, आणि 2 जेव्हा आपण शुगर बीट फिक्स करतो ना, तर जेव्हा आपण ते फिक्स करताना जी चेन स्टिच टाकतो ना, तर त्याच्यात जास्त एकदम जवळ टाकायची, ती थोडं दूर नाही टाकायची. मग काय होतं, त्याच्याने गॅप येतो आणि गॅप दिसतो, 2 बीट्समधला गॅप दिसतो. त्याच्यामुळे काय करायचं, एकदम जवळच आपली चेन स्टिच टाकायची. जास्त गॅप दिसू द्यायचा नाही, त्याच्याने आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. हे बघा, अशा प्रकारे. खूप सुंदर अशी डिझाईन दिसते. लेसेस पॅटर्न म्हणतात त्याला. कोणी कोणी असं फक्त बुट्टी पण करतं, फक्त म्हणजे हाफ बीट्स टाकायचा आणि त्याला साईडनी शुगर बीट्स लावायचे, म्हणजे एक प्रकारचे जे आपण सिंगल बुट्टी शिकलो आहे त्याप्रमाणे. पण त्याच्यापेक्षा हा पॅटर्न खूप छान दिसतो. म्हणजे ही जी आपण अशी क्रॉस क्रॉस डिझाईन घेत आहे ती खूप सुंदर दिसते. म्हणजे करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, बाकी काही फरक नाही. त्यामुळे आपल्याला एक नवीन डिझाईन तयार होते. हे बघा, अशा प्रकारे.
हे बघा, आता इथे लास्टला आपण काय करायचं, डायरेक्ट राऊंड घेऊन घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे त्याचा पूर्ण असा बुट्टीला पूर्ण राऊंड करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे. हे बघा अशी एकदम छान अशी आपली बुट्टी तयार झाली आहे. खूप सुंदर अशी डिझाइन दिसते ही. हे बघा अशा प्रकारे. हे बघा असे दोन फिक्स करायचे, परत असं परत दोन टाकायचे. आणि आता इथला गॅप कमी आहे तर बघायचं 2 बसतात का 1 बसतो का 1च बसतो. तर 1 बसत असेल तर जर का बारीक शुगर बीट्स असेल तर तो थोडासा मोठा टाकून बघायचा, म्हणजे आपला गॅप दिसणार नाही. 2 टाकले तर जास्त होतं, 1 और 1 येऊ लागले. म्हणून आपण काय करणार आता, हा हे शुगर बीट्स बारीक आहे तर हा थोडासा मोठावाला टाकणार आणि इथे असं क्रॉस घेऊन इथे एक चेन स्टिच देऊन टाकणार. अशा प्रकारे बघा, म्हणजे 1 और 1 शुगर बीट्स पण येत नाही आणि आपली बुट्टी पूर्ण कंप्लीट होते. आता आपले ॲडव्हान्स आरी वर्क चालू झालं आहे. बेसिक आता आपलं सहसा सगळं झालं आहे शिकून. हे बघा अशा प्रकारे गॅप न देता दोन्ही जे पहिली लाईन आलेली आहे त्यातून एक आपली हे काढून घ्यायची चेन स्टिच आणि मग 2 मणी फिक्स करायचे. हे बघा किती सुंदर अशी आपली बुट्टी तयार झाली आहे. आपली नेहमीची बुट्टी करण्यात आणि ही डिझाइन टाकून लेसेस पॅटर्न करण्यात खूप फरक आहे. हा पॅटर्न खूप सुंदर दिसतो बघा. आणि आपली जी बुट्टी आहे ती एकदम कनेक्टेड आलेली आहे, म्हणजे दोन्ही बुट्ट्यांमध्ये काहीच गॅप दिसत नाही. खूप सुंदर अशी दिसते. त्यामुळे कधी पण बॉर्डर पॅटर्न किंवा लेसेस पॅटर्न करताना हीच टेक्निक वापरायची. अशी सिंगल बुट्टी नाही करायची, म्हणजे त्या बुट्टीत आणि ह्या बुट्टीत फरक आहे. अशी ती बुट्टी फक्त आपण जेव्हा सिंगल बुट्टी किंवा बॅक नेकला बुट्टी करायची असेल, समजा बॉर्डर केल्यानंतर सिंगल बुट्टी करायची असेल तेव्हा ती बुट्टी वापरायची. पण जेव्हा अशी बॉर्डर करायची असेल किंवा लेसेस पॅटर्न करायचा असेल तर हीच टेक्निक वापरायची. हे बघा अशा प्रकारे. आता इथे पण एकच बसतो, एकच बसून घ्यायचा. अशा प्रकारे बरोबर 2-2च सोडायचे.
हे बघा दोरा आपला जो हे हुक आहे जो छोटा असेल तर असं कधी कधी निसटून जातो, त्यामुळे हुक थोडा मोठा काढायचा. हे बघा इथे आता बघायचं किती बीट्स बसतात. हे 2 बरोबर बसत आहेत. आता इथे लॉक करून टाकायचं आणि आपली एंड नॉट देऊन टाकायची. हे बघा अशा प्रकारे. हे बघा किती सुंदर असा आपलं लेसेस पॅटर्न रेडी झालं आहे. खूप सुंदर असं दिसत आहे. खूप छान दिसतं हे असं ब्लाऊजच्या बॉर्डरला वगैरे, आणि नेकला सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन दिसते ही. तुम्ही पण ट्राय करून बघा. काही नाही, फक्त थोडंसं स्लो करायचं आहे आणि 2-2च बीट्स फिक्स करायचे आहेत, त्यामुळे बीट्समध्ये गॅप येत नाही आणि आपली फिनिशिंग पण छान येते. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि जर का आपल्या व्हिडिओ फर्स्ट टाइम कोणी बघत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन घेऊन. थँक्स फॉर द वॉचिंग.